नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर मी अश्विन कुमार चौधरी तुमचं स्वागत करतो। आपण स्वाध्याय 12.2 कडे लगेच स्विचली ओढूया, कारण आपल्याला वेळ कमी आहे, व्हिडिओ जास्त मोठा होतो। स्वाध्याय 12.2 त्यातला पहिला प्रश्न आहे 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 ही पदावली सोडवल्यावर मिळणारे उत्तर पुढीलपैकी कोणते? म्हणजे आलेलं उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे। मी ह्याच ठिकाणी सोडवतोय, पेपरात तुम्हाला वेगळी मांडणी करायची नाही, कारण तेवढा वेळ वाचवायचा आहे, म्हणून ह्याच ठिकाणी तुम्ही ती मांडणी करून सोडवायचं आहे। आता पहा, 59 जा 135 होतात, त्यापैकी 5 इथं घेतला, 13 कॅरी केले, 15 8 जा 120 होतात, 120 मध्ये कॅरीचे 13 मिळवले तर या ठिकाणी मिळतं 133, नंतर प्लस 15 1 जा 15 चा 5 1 कॅरी, 15 1 जा 15 कॅरीचा 1 16, या दोघांची बेरीज टाकलेली होती म्हणून आपण बेरीज करूया। 5 आणि 5 10 होतात, 1 कॅरीचा, 6 आणि 3 9 आणि कॅरीचा 1 10 0, हा चला 1 आणि 3 4 कॅरीचा 1 5, हा 1 जसाच तसा। उत्तर मिळाले आपल्याला 15 पर्याय क्रमांक 1। प्रश्न दुसरा सोडवा। मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? 27 भागिले 3 अधिक 6 गुणिले 5 बरोबर किती? मग सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय मोठा भाऊ छोटा भाऊ, लक्षात येतंय का? म्हणून काय करणार, या ठिकाणी 3 भाऊ आले म्हणजे चुलत भाऊ आहे सर्व, त्या ठिकाणी जो भाऊ मोठा त्याला अगोदर सोडवायचं, नंतर लहान भाऊ, नंतर सर्वात लहान भाऊ। 3 चा टेबल 9 पर्यंत घेतला तर 27 होतात, हे प्लस जशाच तसे 5 6 जा 30 यांची बेरीज केली तर उत्तर आलं 39। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, ही पदावली सोडवल्यानंतर उत्तर आपल्याला शोधायचं आहे। 2020 ला आलेला हा प्रश्न आहे। 7 गुणिले 5 वजा 2 गुणिले 3 अधिक 4 बरोबर किती? तर सुरुवातीला यांचा आपण गुणाकार करूया, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी आणि बेरीज। 7 5 जा 35 मायनस 2 नाही, यांचा गुणाकार 3 2 जा 6 प्लस 4। आता 35 मधून 6 मायनस करायचे, कारण अगोदर दोघी सगळे भाऊ आहेत, दोघी सगळे भाऊ ज्या वेळेस असतील तर जो भाऊ अगोदर असतो त्यावेळेस त्याला सोडवावाच लागेल। मग 35 मायनस 6 केले तर 29 होतात, प्लस 4 यांचं उत्तर आलं 33। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न चौथा, चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? 2018 ला आलेला हा प्रश्न ह्या चौकोनाच्या जागी, म्हणून या ठिकाणी 18 गुणिले 4 वजा 6 चौकोन, 70 गुणिले 2 भागिले 2 वजा 4। या ठिकाणी आता 18 चा टेबल 4 पर्यंत घेतला, 18 4 जा 72 होतात, मायनस 6 72 मधून मायनस 6 केले तर 66 उत्तर येते। हा भाग जसा तसा 17 2 जा 140 होतात, त्याला जर 2 ने डिवाइड केलं आणि मायनस 4 जसा तसा। 114 ला 2 ने डिवाइडेड केलं तर उत्तर आलं 70 मायनस 6, म्हणजे 70 मधून जर 4 मायनस केले तर उत्तर येते 66 म्हणजे 66। हे 66 हे 66 बरोबर आहे, म्हणून इथं चिन्ह येणार आहे बरोबरचं, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे 5वा। कंटाळवाणं वाटत नाही ना? हा, थोडस शुद्ध रसा, मी घाईने घेतोय, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। जर कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पाहायचा आहे, नाहीतर सर शिकवतायत तुम्हाला झोप लागते, असं करू नका। पुढील पैकी कोणता पर्याय अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर,
2022 ला आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. 20 अधिक 5 कंस पूर्ण भागिले 5 बरोबर 20 भागिले 5 अधिक 5. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पर्याय सोडून पाहायचा आहे, त्याच वेळेस आपल्याला अचूक म्हणजे बरोबर उत्तर मिळेल. सुरुवातीला कंस सोडवावा लागेल, म्हणून यांची बेरीज 25 भागिले 5. हे सोडवलं तर 5 च्या टेबल मध्ये 5 नंबरला 25 होतात, म्हणून इथे उत्तर आलं 5. हे बरोबरचं चिन्ह जशास तसं. 20 ला जर 5 ने भाग दिला तर उत्तर मिळाले तर 4 अधिक 5. आता ही क्रिया सोडवायची. बघा इथं भागाकाराचं चिन्ह होतं, म्हणून 20 ला 5 ने भाग दिला, त्यांचे उत्तर आलं 4 अधिक 5 जसाच्या तसा. दोघांची बेरीज केली तर उत्तर आलं 9. इथं 5 इथं 9 हे योग्य नाही, म्हणून एक उत्तर आपलं येणार नाही. आता पाहूया पर्याय क्रमांक 2. 7 गुणिले 8 अधिक 5 बरोबर 5 अधिक 8 गुणिले 7. आता या ठिकाणी ही क्रिया करावी लागेल, नंतर बेरीज. 7 8 जा 56 प्लस 5. जर 56 मध्ये 5 मिळवले तर 61 होतात. हे बरोबरचे चिन्ह जशास तसं. इथं बेरीज इथं गुणाकार, म्हणून सुरुवातीला गुणाकार सोडवावा लागेल. 7 8 जा 56 होतात प्लस 5 जसास तसा. हे जशास तसं लिहिलेलं आहे. जर 5 मध्ये 56 मिळवले तर 61 होत आहेत. हे उत्तर आणि हे उत्तर बरोबर आहे, म्हणून अचूक म्हणजे बरोबर उत्तर शोधायचंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर. प्रश्न 6. पुढील पैकी कोणती संख्या या पदावली बरोबर आहे? म्हणजे ही पदावली सोडवल्यानंतर आलेलं उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. पदावली आहे 13 गुणिले 5 अधिक 27 भागिले 9 वजा 2 कंस पूर्ण भागिले 11. सुरुवातीला हा गुणाकार नंतर भागाकार, मग यांचा गुणाकार करूया आणि भागाकार करूया. सर मग हा सोडू का हा सोडू? तुम्ही हा सोडवला अगोदर तरी चालेल, हा सोडवला तरी चालेल, नंतर दोघांची बेरीज. पण नियमानुसार हा मोठा याला सोडवला तरी चालेल, उत्तरात काही फरक पडणार नाही. 13 5 जा 65 प्लस 9 3 जा 27 मायनस 2. 57 मध्ये 65 मध्ये जर 3 मिळवले तर 68 होतात, मायनस 2 करायचे. 68 मायनस 2 किती होतात? 66. आणि त्याला कशाने भाग द्यायचंय? 11 ने म्हणजे 11 ने. 11 6 जा 66. उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 3 66. काही काही माझ्याकडनं काही अंक जर इकडे तिकडे होत असतील तर काही गोष्टी समजून घ्यायचंय. चूक तुम्ही शोधायची आहे आणि व्यवस्थित निरीक्षणाने प्रश्नांकडे लक्ष द्यायचंय. घाई करू नका मित्रांनो. हा प्रश्न आपण याच ठिकाणी सोडवूया. कंस आहे म्हणून या ठिकाणी कंस सोडवावा लागेल. 115 मधून 115 मायनस केले तर उत्तर आलं 0. नंतर हा भागाकार जसा तसा. 10 5 जा 50. 0 ला जर 50 ने भाग दिला तर उत्तर 0 येतं, म्हणून याचं योग्य पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 8वा. शुक्रवारी 1150 लोक सर्कस बघायला गेले. त्याच्यात तुम्ही नसणार तर तुम्ही जा, काही अडचण नाही. सर असं काय सांगताय? अरे सहज सांगतोय. शनिवारी शुक्रवारच्या 33 लोक सर्कस बघायला गेले, तर या 2 दिवसात एकूण किती लोक सर्कस बघायला गेले? या उदाहरणाचे उत्तर दर्शवणारी पुढीलपैकी योग्य पदावली कोणती? जे उत्तर मिळणार आहे ते उत्तर आलेलं या पदावलीपैकी कोणती पदावलीचं उत्तर तेच येणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. हे डायरेक्टली तुम्ही एक एक पर्याय सोडवला तरी चालेल, पण मी सांगतोय त्या पद्धतीने सोडवा. असे प्रश्न आले तर कशा पद्धतीने सोडवायचे? शुक्रवारी शुक्रवारी 1150 लोक सर्कस बघायला गेले आणि शनिवारी
1150च्या तिप्पट म्हणजे काय सांगितलंय, शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट. मग शुक्रवारी किती होती, 1150, त्याचा तिप्पट लोक, म्हणून मी गुणाकार केलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी मी यांचा गुणाकार करून वेळ वाया जाऊ देणार नाही. काय करतोय इथं, पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलंय, 1150 अधिक 1150 अधिक 1150. किती वेळेस आलं, 3 वेळेस. हे फक्त शनिवारचं उत्तर आहे. 1150 गुणिले 3 जर केलं तर हे 1चं उत्तर आणि शनिवारचं उत्तर एकच येणार आहे. पण आपल्याला काय सांगलंय, शुक्रवारी बघा, तर या 2 दिवसात एकूण किती, ह्या 2 दिवसात म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी आलेले सर्कस पाहणारे लोकांची एकूण संख्या विचारलेली. पण या ठिकाणी जर उत्तर शोधलं तर काय होणार आहे, फक्त शनिवारचे मिळणार. ह्या ठिकाणी 3 गुणिले 1150 म्हणजे याचं उत्तर मिळतंय, हे सेम आहे. आणि 1150 हे मिळाले शुक्रवारचे. काय सोडावं लागणार आहे का, उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं 2 ने गुणाकार केलेला आहे, तो चुकीचा आहे आणि इथं भागाकार येणार नाही. चला पुढे जाऊया. प्रश्न 9वा. चन्नूने एका तासाला श अक्षरे याप्रमाणे 5 तास व अलीने एका तासाला म अक्षरे याप्रमाणे 6 तास टंकलेखन केले. दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले? 2023 ला आलेला हा प्रश्न आहे. आता पहा, श किती तास, 5 तास, अधिक दोघांचे मिळवायचे, म किती तास, 6 तास. मग याची योग्य मांडणी असते, गुणाकाराच्या स्वरूपात जर लिहायचे असेल तर 5 गुणिले श अधिक 6 गुणिले म. इथं चिन्ह दिलेलं नसतं, पण ते चिन्ह म्हणजे इथं काय असतो, तो गुणाकार असतो. मग ही मांडणी पर्याय क्रमांक 1 नाही, 2 नाही, 3 ही नाही. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे, कारण आपल्याला करायची आहे त्यांची दोघांची नंतर बेरीज. प्रश्न 10वा. या पदावलीची किंमत किती? पदावली आपल्याला सोडवायची आहे. कंस 8 गुणिले 2 वजा 6 भागिले कंस 3 अधिक 14 भागिले 7 कंस पूर्ण. आता या ठिकाणी सुरुवातीला गुणाकार तुम्हाला सांगितलंय, मोठा भाऊ आला तर अगोदर तो सोडवायचा. 8 टू 16 मायनस 6 हा जसास तसा, हे चिन्ह भागाकाराचं जशास तसं. आता भागाकार अगोदर सोडावा लागेल, म्हणून हा 3 जसास तसा आणि 7 टू 14 होतात, हे चिन्ह जशास तसं, याचे उत्तर आलं 2. 16 मधून 6 मायनस केला 10 भागिले म्हणजे भागाकारचे चिन्ह जशास तसं, याचे बेरीज केली तर उत्तर आलं 5. 10 ला जर 5 ने डिवायडेड केलं म्हणजे भाग दिला तर उत्तर येते 2. याचं योग्य पर्याय क्रमांक उत्तर 1 आपल्याला मिळालेलं आहे. प्रश्न पुढचा आहे 11वा. या उदाहरणातील चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल? या ठिकाणी आपल्याला पर्यायापैकी योग्य चिन्ह शोधायचं आहे. 33 भागिले 11 अधिक 28 हा चौकोन 33 अधिक 2 गुणिले 1 यांचा सुरुवातीला भागाकार करावा लागेल. 33 ला 11 ने भाग दिला तर 3 अधिक 28 ही संख्या जशास तशी. 28 मध्ये 3 मिळवले तर 31 होतात, हे बॉक्सचं चिन्ह जशास तसं. आता सुरुवातीला यांचा गुणाकार करायचा, 2 1 2 नंतर प्लसचं चिन्ह जशास तसं आणि हे 33. यांची बेरीज करायची, 33 मध्ये 2 मिळवले तर उत्तर येतंय 35. या ठिकाणी 31, या ठिकाणी 35 म्हणजे या ठिकाणी हे चिन्ह या ठिकाणी येणार. पर्याय क्रमांक योग्य उत्तर त्याचं 3. प्रश्न 12वा. या पदावलीची A बरोबर 1, B बरोबर 5 आणि C बरोबर 11 असल्यास किंमत किती असेल? आता या ठिकाणी अक्षरांच्या जागेवर आपल्याला या अंकांचा वापर करून ही पदावली सोडवायची आहे. A प्लस कंस B गुणिले C भागिले A कंस पूर्ण. आता बघा A च्या जागेवर सांगितलंय 1
अधिक जसास तसा कंस बीच्या जागेवर सांगितलं आहे 5 गुणिले जसास तसा सीच्या जागेवर सांगितलेलं आहे आपल्याला 11 भागिले चिन्ह जशास तसं आणि एच्या जागेवर 1 कंस पूर्ण. अगोदर कंस सोडवा लागेल. मग कंस सोडवताना छोटा भाऊ अगोदर आलाय म्हणून छोटा भाऊ अगोदर आलाय तर त्याला सोडवावं लागेल. 11 5 जा 55 55 ला जर 1 ने डिवायडेड केलं तर उत्तर येणार आहे 55 आणि हा +1 त्याच्यात मिळवला तर उत्तर येते 56 म्हणजे 56. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. प्रश्न 13वा आणि आपला स्वाध्याय 12.2 मधला शेवटचा. पुढील पदावलीतील चौकटीत क्रमाने कोणते योग्य चिन्ह येतील. बघा मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे असा प्रश्न स्वाध्याय 12.1 मध्ये आलेला होता आणि तो सोडून दाखवलेला होता म्हणून त्याच पद्धतीने तुम्ही हा सोडवायचा आहे. हा तुम्हाला HW सोडवल्यानंतर मला ते कळवा की याचं योग्य उत्तर कोणतं आहे. धन्यवाद मित्रांनो.